संस्कृतानुरागी श्रोतारः नमो नमः। इयं वाणी माधवी। सम्प्रति कोरोना व्याधिविषये एका वार्ता श्रूयताम्। कोरोना महाव्याधिर्देशे नरीनृत्यते। अस्य अन्तः कदा भविष्यति इति केनापि न ज्ञायते। सहस्रं जनाः अनेन रोगेण मृत्युम् उपगता इति दारुणा वार्ता श्रूयते। प्रतिदिनं शताधिका राज्ये म्रियन्ते। चिकित्सालयेषु रोगिणाम् उपचारः समर्पकः न अस्ति। अस्य रोगस्य महिम्ना सर्वत्र वाणिज्यव्यवहाराः विरतप्रायाः। अनेन कारणेन सर्वकारस्य आये अपि न्यूनता जाता। अभिवृद्धिकार्येभ्यः धनं नास्ति। एतन्मध्ये नदीप्रवाहः कृषिसस्यानि नाशयित्वा धान्यानां, शाकानां, फलानां च दौर्लभ्यं जनयन्ति। मूल्यानि दिने दिने वर्धन्ते। कार्याणि नष्टप्रायाणि। इदानीम् आशाकिरण एक एव। विज्ञानिभिः कोरोना महाव्याधेः निवारकम् औषधम् अन्वेषणीयम्। तादृशं शुभदिनं शीघ्रम् आगच्छति इति आशास्महे। अधुना एकं गीतं श्रूयताम्। चल चल पुरतो निधेहि चरणं, सदैव पुरतो निधेहि चरणं। चल चल पुरतो निधेहि चरणं, सदैव पुरतो निधेहि चरणं। गिरिशिखरे तव निजनिकेतनं, समारोहणं विनैव यानम्। आत्मबलं केवलं साधनं, सदैव पुरतो निधेहि चरणं। चल चल पुरतो निधेहि चरणं, सदैव पुरतो निधेहि चरणं। पथि पाषाणा विषमां प्रखरा, तिर्यञ्चोऽपि च परितो घोरा। सुदुष्करं खलु यद्यपि गमनं, चल चल पुरतो निधेहि चरणं। जहिहि भीतिं हृदि भज शक्तिं, देहि देहि रे भगवति भक्तिं। कुरु कुरु सततं ध्येयस्मरणं, सदैव पुरतो निधेहि चरणं। चल चल पुरतो निधेहि चरणं, सदैव पुरतो निधेहि चरणम्। अधुना गीतात् अनन्तरम् एकां कथां श्रावयामि। श्रीसमर्थस्य काले कोल्हापुरमण्डलस्य पाटग्रामे कश्चन मौनीपुरुषः प्रतिवसति स्म। सः पुरुषः महापुरुषः तु आसीत् एव दीर्घायुः अपि आसीत्। एवम् अनुश्रूयते यत् श्रीसमर्थस्य काले सः 700 वर्षीयः आसीत् इति। कदाचित् श्रीसमर्थः मौनीपुरुषस्य दर्शनाय शिष्यान् तस्य पार्श्वे अप्रेषयत्। न साधु सकाशं रिक्तहस्तेन गच्छेत् इति चिन्तयित्वा श्रीसमर्थः मौनीपुरुषार्थं दत्तात्रेयगोस्वामिने 11 खर्जूरान् अददात्। दत्तात्रेयगोस्वामी पाटग्रामं प्राप्नोत्। मौनीपुरुषं परीक्षे इति विचारः दत्तात्रेयगोस्वामिनः मनसि उद्भूतः। दत्तात्रेयगोस्वामी स्वसकाशम् एकं खर्जूरखण्डं संस्थाप्य 10 खर्जूरान् मौनीपुरुषाय अददात्। मौनीपुरुषे खर्जूरान् गणयति सति एव सः हसन् प्रारब्धवान्।
हसन्तं मौनिपुरुषं दृष्ट्वा दत्तात्रेयगोस्वामिनः मनसि कोलाहलः जातः। एकादशः खर्जुरः कुत्र इति मौनिपुरुषे पृच्छति सति एव दत्तात्रेयगोस्वामी लज्जितः सन् एकादशं खर्जुरं मौनिपुरुषाय प्रायच्छत्। श्रीसमर्थ मौनिपुरुषौ परस्परम् आदरतः स्म। परं श्रीसमर्थस्य शिष्याः कदाचित् मौनिपुरुषं परीक्षन्ते स्म, अपि च मौनिपुरुषस्य शिष्याः श्रीसमर्थं परीक्षन्ते स्म। एकदा श्रीसमर्थं परीक्षितुं मौनिपुरुषस्य द्वित्राः शिष्याः चाफलम् आगत्य अतिष्ठन्। श्रीसमर्थः चमत्कारं दर्शयितुं शक्नोति उत न इति तेषाम् आगमनस्य मूलप्रयोजनम् आसीत्। श्रीसमर्थः कस्मिंश्चित् दिने माण्डनद्याम् अवगाहेन साकं बुभुक्षत्वात् भास्करीम् अपि खादन् आसीत्। नद्यां भास्करीं खादन्तं श्रीसमर्थं दृष्ट्वा ते द्वित्राः शिष्याः अमन्त्रयन् यत् श्रीसमर्थः तु बुभुक्षाम् अपि न शामयितुं शक्नोति, अयं कं चमत्कारं दर्शयिष्यति इति। ततः तत्र काचन रुदती महिला उपस्थिता। सा रोदनं कुर्वाणा अब्रवीत्, अहो श्रीसमर्थ महाराज, मम गौः मृता। तस्याः दुःखोद्गारं श्रुत्वा श्रीसमर्थः कल्याणस्वामिनम् आदिशत्, अये कल्याण, मम भास्करी बहु कठोरा अस्ति। एतया महिलया सार्धं गत्वा अस्याः मृतगवः दुग्धम् आनय। दुग्धेन साकम् अहं भास्करीं खादिष्यामि। कल्याणस्वामी श्रीसमर्थस्य आदेशपरिपालनाय महिलया साकं ततः निर्गतः। मौनिपुरुषस्य शिष्याः अपि महता कुतूहलेन कल्याणस्वामिनम् अन्वसरन्। कल्याणस्वामी महिलायाः गृहं प्राप्य धेनुं प्रार्थयत। तस्मात् सा गौः यथा शयनात् उत्तिष्ठति तथैव उत्थिता। कल्याणस्वामी गां दुग्धवान्। एतत् सर्वं दृष्ट्वा मौनिपुरुषस्य शिष्याः श्रीसमर्थस्य सामर्थ्यं ज्ञातवन्तः। एषा कथा, अशी ही कथा आहे। समर्थांच्या काळामध्ये काही इतरही साधू असायचे. म्हणजे कोल्हापूरच्या जवळ पाटगावमध्ये एक मौनी बाबा म्हणून एक साधू राहायचे. ते महापुरुष तर होतेच, पण ते दीर्घायुषी होते. असं म्हणतात की समर्थांच्या काळीच ते 700 वर्षाचे होते. एकदा समर्थांनी त्यांच्या दर्शनासाठी, मौनी बाबांच्या दर्शनासाठी आपल्या शिष्याला, म्हणजे दत्तात्रेय गोस्वामी या नावाच्या शिष्याला पाठवलं. आणि साधूंकडे कधी रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून 11 खजूर त्याच्याबरोबर पाठवले. पण दत्तात्रेय गोस्वामीच्या मनात आलं की खरेच हे साधू आहेत का बघावं, म्हणून त्यांनी 1 खजूर आपल्याकडे ठेवला आणि केवळ 10 खजूरच त्या साधू महाराजांना, मौनी बाबांना दिले. लगेच ते मौनी बाबा हसायला लागले. तेव्हा दत्तात्रेय गोस्वामींनी हसण्याचं कारण विचारलं. तेव्हा ते म्हणाले की 11वा खजूर कुठे? हे विचारल्यावर दत्तात्रेय स्वामी अगदी शर्मिंदा झाले आणि त्यांनी त्या मौनी बाबांचं खरंच सामर्थ्य ओळखलं. पण अशीच गोष्ट मौनी बाबांचे शिष्य सुद्धा समर्थांची परीक्षा घ्यायचे. एकदा असेच त्यांचे 2-3 शिष्य चाफळला आले आणि त्यांनी ऐकलं होतं समर्थ काही चमत्कार वगैरे करतात, म्हणून ते समर्थांना भेटायला आले. तर समर्थ नदीमध्ये उतरले होते आणि नदीमध्ये उतरून ते कडक अशी भाकरी खात होते, कोरडी भाकरी खात होते. तेव्हा त्या शिष्यांना फारच वाईट वाटलं आणि ते म्हणले की काय हे समर्थ, त्यांना भूक सुद्धा एवढी सहन होत नाही आणि हे काय आपल्याला चमत्कार दाखवणार, काही अर्थ नाही यांच्यात. इतक्यात समर्थांनी हे ओळखलं. इतक्यात एक बाई रडत रडत तिथे आली आणि ती म्हणली, माझी गाय आत्ताच मरण पावली आहे आणि आता माझं पोट तिच्यावरच अवलंबून होतं, आता मी काय करू. समर्थांनी तिथेच उभ्या असलेल्या कल्याणाला सांगितलं की जा, या बाईबरोबर जा आणि त्या मेलेल्या गाईचं दूध घेऊन ये. आता त्या
मौनी बाबांच्या शिष्यांनाही आश्चर्य वाटलं, तिथे जमलेल्या लोकांनाही आश्चर्य वाटले की मेलेल्या गाईचं दूध कसं आणणार. समर्थ म्हणाले, हो घेऊन ये तू दूध, पण ही माझी भाकरी ही फारच कोरडी झाली आहे, कडक झाली आहे, ती दुधाबरोबर खाल्ली तर जरा तरी मऊ होईल. कल्याणाने त्या बाईबरोबर तो गेला आणि तिथे त्या गाईच्या जवळ गेल्याबरोबर त्या गाईला हात लावला आणि ती गाय जणू काही झोपेत न उठावं अशी लगेचच उठून उभी राहिली आणि तिने कल्याणाला भरपूर दूध दिलं. हे सगळं पाहून त्या मौनी बाबांचे शिष्यसुद्धा लज्जित झाले आणि त्यांनी समर्थांचं सामर्थ्य जाणलं. सर्वसामान्य लोकांना ह्या शक्तीचा काही अंदाज येत नाही, पण त्यांच्या अंगात शक्ती असतेच. बाह्य वेशावरनं, बाह्य आचरणावरनं त्यांचं सामर्थ्य कधीच ठरवता येत नाही, कारण ते अंतर्गत असतं, अंतर्यामी असतं. अंतरात्मा त्यांचा तो ते सगळं करवून घेत असतो. अशी ही कथा आहे. आता आपण भर्तृहरीचा एक श्लोक बघणार आहोत. यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः, स पंडितः स श्रुतवान् गुणज्ञः, स एव वक्ता स च दर्शनीयः, सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ति. प्रसिद्ध असा श्लोक आहे. धनाचं, संपत्तीचं महत्त्व याच्यात वर्णन केले आहे. ज्याच्यापाशी धन आहे तोच लोकांमध्ये कुलीन, तोच पंडित, तोच बहुश्रुत, तोच गुणज्ञ, तोच वक्ता आणि तोच दिसायला सुद्धा देखणा असा होतो. थोडक्यात काय तर सगळे गुण शेवटी कांचनाचाच आश्रय घेतात, असं हे सुभाषित आहे. आणि व्यवहारातही आपण पाहतो, श्रीमंत माणूस कसाही असला तरी त्याचं उदो उदो करणारे लोक आजूबाजूला असतात. तो दिसायला कसा असो, तो वागायला कसा असो, पण त्याला सगळे गुण चिकटवले जातात. असं हे सुभाषित अतिशय आजच्या काळात सुद्धा अतिशय योग्य असं आहे. आणि वामन पंडितांनी काय म्हटले, असे जयाला धन तोची पंडित, कुलीन तोची गुणी बहुश्रुत, तो मान्य तो सुंदर तो विचक्षण, धनाश्रये राहती सर्व ही गुण. वयम् अत्र विरमामः. जय जय रघुवीर समर्थ.